हो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर स्वानंदी समर एकटा बसलेला असतो. समरकडे येते आणि बोलते, अहो मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. तेव्हा समर बोलतो की काय तुम्हाला सतत माझ्याशी बोलायचंच असतं का हो सगळ्यांसमोर? तेव्हा स्वानंदी बोलते, सगळ्यांसमोर नाही म्हणूनच तुम्हाला बोलली ना बाजूला या म्हणून. तेव्हा समर बोलतो, काय झालं तुम्हाला सतत काही ना काहीतरी अडचण येतच असते का हो? तेव्हा स्वानंदी बोलते, तशी तर येत असते पण मग मी कोणाशी बोलू? तेव्हा समर बोलतो, काय झालं? तेव्हा स्वानंदी बोलतो, अहो माझ्याकडनं एक खूप मोठी चूक झाली होती पण तरी मला कुणी कसं काही बोललं का नाही याचं मला आश्चर्य वाटतंय. तेव्हा समर बोलतो, अहो काय असेल ना ते पटपट बोलावं, मी खूप दमलो आहे. तेव्हा स्वानंदी इतकी फास्ट बोलते, ओके प्रसादाचा शिरा खूप खारट झाला होता आणि तो कसा झाला हे मला माहितीच नाही म्हणून मी त्यासाठी तुम्हाला मी बाजूला बोलवलं होतं आणि तुम्ही बाजूला आलाच नाहीत. पण मला तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्ही सांगतात तेव्हा मी येते की नाही बाजूला? मग तुम्ही जर बाजूला आला असतात तर सगळ्या पाहुण्यांना असा खारट शिरा खावा लागला नसता ना. बिचारं कुणी काही बोललं नाही चांगुलपणा म्हणून. तेव्हा समोर बोलतो, झालं? तेव्हा समोर बोलतो, झालं बोलून? म्हणजे कुणी तक्रार केली नाही, कुणी तुम्हाला काही बोललं नाही कारण तुमच्या हातचा शिरा कुणी खाल्लाच नाही. तेव्हा स्वानंदी थोडी गडबडते आणि बोलते, म्हणजे शिरा खारट झाला होता हे तुम्हाला माहिती होतं? तेव्हा समोर मान डोलवतो. तेव्हा समोर बोलतो, तुम्ही कितीही वाईट शिरा केला असतात ना तरी त्याचा वास चांगला येत होता, त्या साजूक तुपाचा, भाजलेल्या रवाचा, म्हणून मी तो थोडा चाखून बघितला. तेव्हा समर तिला सांगत असतो. समर तिथे जातो, थोडासा शिरा वाटीत काढतो आणि खाऊन बघतो तर त्याला खूप खारट लागतो. तो तसाच थुंकायला जातो आणि तेव्हा तो स्वानंदीला तेच सांगत असतो की बरं मी आधी तो चाखून पाहिला, नाही तर सगळ्यांना खारट शिरा दिला असता. मी लगेच आनंदला फोन केला आणि चटकन दुसरा शिरा बनवून आणायला लावला. तर समोर आनंदला सांगतो की निकिताला सांग, तू प्रसादाला जसा शिरा बनवते ना तसा शिरा बनवून तातडीने इथे घेऊन ये. मग तुमचा खारट शिरा रिप्लेस केला आणि निकिताचा शिरा तिथे ठेवला म्हणून पाहुण्यांनी तक्रार केली नाही. तेव्हा स्वानंदी बोलते, वाचलो. तेव्हा समोर बोलतो, हां आमची लाच निघाली असती सगळ्यांसमोर. तेव्हा स्वानंदी बोलते, हो म्हणजे प्रसादाचा शिरा माझ्याकडनं खारट झाला हे चुकलं. तेव्हा स्वानंदी बोलते, अहो मला हेच कळत नाही पण हे कसं झालं आणि हे तुमच्या वेळी लक्षात आलं नाही नसतं तर किती मोठा अनर्थ झाला असता. तेव्हा समोर बोलतो, पण तुम्हाला एकसुद्धा काम धड येत नाही तर तुम्ही कशाला सगळ्या अंगावर जबाबदाऱ्या घेतात? तेव्हा स्वानंदी बोलते, असं काय बोलताय तुम्ही? मी माफी मागते ना. झालं, दरवेळेस माफी मागितली झालं. आता माफी मागितल्याने काही तुमचा खारट शिरा काय हे परत येणार आहे का? तुमच्या या चुकीमुळे आमची पाहुण्यांपुढे मान खाली गेली असती. तेव्हा स्वानंदी बोलते, पण अहो मला कळलंच नाही हे कसं झालं. तेव्हा समोर बोललं, झालं मला कळलंच नाही, मला असंच झालं. हे तुमचे नेहमीची उत्तरं तयार असतात, कशाला करता तो अशी दांडट कामे? हे बघा, इथून पुढे तुम्ही असं कामं करत जाऊ नका आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही हे सगळं केल्याने मला इम्प्रेस कराल, घरातल्यांना इम्प्रेस कराल, तर तसं काही नाही आहे. तेव्हा समोर बोलतो, आता तुम्ही फक्त उभा राहा, हे असलं काही करायची गरज नाही. हे असं झालं आणि तसं झालं नसतं हे कितीही म्हटलं ना तरी पण आता सगळी ही जबाबदारी तुमचीच होती. तुम्हीच कारण की प्रसादाचा शिरा बनवण्याची जबाबदारी घेतली होती ना, म्हणून मी तुम्हालाच जबाबदार मानणार आहे. आणि समोर तिथून चालला जातो. इकडे अर्पिता, अंशू आणि मल्लिका बसलेली असतात त्यांच्या रूममध्ये. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा बोर झालं आहे गं. अगं कसली विधी, किती विधी, माझ्या लग्नाच्या टायमाला नव्हते केले एवढे. तेव्हा मल्लिका बोलते की हे लग्न नवऱ्याच्या घरी असतात ना आणि तुझी आजीचं काय, पिंट्याचं लग्न एकदाच झालं, पिंट्याचं लग्न म्हणजे तुझी आजी मोकळी. तेव्हा अर्पिता बोलते, पण मम्मा ती स्वानंदी कसली चिवट आहे गं, आपण किती प्रयत्न करतो पण सगळं तिच्या फेवरमध्येच चालतंय, तिला काहीही एक फरक पडत नाही आहे, आपलं सगळं वाया जातं आहे. तेव्हा मल्लिका बोलते, या जगात ना काही वाया जात नाही, पण तू म्हणते ना ते बरोबर आहे की स्वानंदी साधी सरळ पोरगी नाही आहे, पण तिला ना आपल्या डोक्यावर चढू द्यायचं नाही आहे. परत मल्लिकाचं लक्ष अंशूकडे जातं. अंशू ती बोलते पण अंशूचं लक्षच नसतं. तेव्हा ती सरळ उठते आणि तो मोबाईलमध्ये बघत असतो. सरळ उठते आणि त्याच्याकडे जाते आणि मोबाईल घेऊन घेते. तेव्हा अंशू ओरडतो, मॉम यार काय? तेव्हा मल्लिका मोबाईल बघते आणि बोलते, अंशू गॅमलिंग ॲप. तेव्हा अर्पिताही तोंडाला हात लावते. इकडे आजी गुरुजींशी बोलत असतात. गुरुजी जातात तेव्हा स्वानंदी येते आणि स्वानंदीला आजी बोलते की स्वानंदी संध्याकाळी तुमची पूजा आहे, जा आणि जाऊन पिंट्याला सांग. तेव्हा स्वानंदी बोलते, काय मी? तेव्हा आजी बोलते, मग मांजराच्या गळ्यात घंटा मला बांधायला सांगतेस? तेव्हा स्वानंदीला हसायला येतं. तेव्हा स्वानंदी बोलते, नाही आजी पण ते तुम्हाला माहिती आहे ना, ते बोलतात कशाला पूजा, कशाला विधी. तेव्हा आजी बोलते, अगं तू बायको आहेस त्याची, अर्धांगिनी आहेस, हे बघ माझ्या मागे लपायचं नाही हं, जा आणि जाऊन सांग त्याला. अगं स्वानंदी कधीतरी हे करावंच लागेल ना, आता तुमचा संसार आणि तुम्ही सगळंच बघायचं. इकडे मल्लिका बोलते, जुगार खेळतोस तू?
तेव्हा अंशू बोलतो की एवढं रिॲक्ट होण्यासारखं काही नाही आणि मला ना लवकर श्रीमंत व्हायचं आहे. तुमच्या त्या पिंट्यासारखं ऑफिसच्या 4 भिंतीत गाडून राहायचं नाही मला. आणि काय गं जुगार काय जुगार, बेटिंग म्हणतात त्याला. तेव्हा अर्पिता बोलते काय फरक आहे काय फरक आहे रे त्याच्यामध्ये. तेव्हा अंशू बोलतो तू गप ग. तेव्हा अर्पिता त्याला हे करणार तेवढ्यात मल्लिका तिचा हात पकडते. तेव्हा अंशू बोलतो की तुला काय गं, तुझा नवरा श्रीमंत आहे, मला सारखं त्या पिंट्याकडे पैसे मागावे लागतात आणि बेटिंगमध्ये मी एक्सपर्ट आहे, सिम्पल लॉजिक आहे, मॅथमॅटिक्स आहे. थोड्यात अंशूला एक फोन येतो. अंशू हसतो आणि फोनवर बोलतो येस ड्यूड, मिळाले 15 लाख, ठीक आहे लावून टाक. तेव्हा मल्लिका बोलते इडियट, 15 लाख लावलीस तू जुगारावर अंशू, आणि इतके पैसे आले कुठून. तेव्हा अंशू बोलतो मॉम ऑफिसमधनं उचलले गुपचूप. तेव्हा मल्लिका बोलते अरे समरदादाला कळलं तर. तेव्हा अंशू बोलतो का कळेल समरदादाला, आणि हे काय मी पहिल्यांदा उचललेलं नाही आहे. तेव्हा अर्पिता बोलते म्हणजे तू नेहमी करतोस. तेव्हा अंशू बोलतो तुम्ही दोघी जरा शांत व्हाल का. तेव्हा अंशू बोलतो जेव्हा मी या 15 लाखाची 1.5 कोटी करेल ना तेव्हा तूच माझं कौतुक करशील मॉम, सो यू जस्ट वेट अँड वॉच. त्यामुळे तुम्ही तिकडे डोके लावा, मी इकडे लावतो. आणि म्हणून अंशू निघून जातो. इकडे समर ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो आणि मस्त गाणे गुणगुणत असतो. तेव्हा सोनाली इथे येते आणि बोलते तुम्ही गुणगुणताय म्हणजे तुम्हाला गाता येतं, तुमचं आवडतं गाणं आहे का हे. तेव्हा समोर बोलतो हे विचारायला आलात का तुम्ही इथे. तेव्हा स्वानंदी बोलते नाही नाही माझं आवडतं गाणं आहे. तेव्हा समोर बोलतो मग हे सांगायला आलात. तेव्हा स्वानंदी बोलते नाही. तेव्हा समोर बोलतो मग का आलात तुम्ही इथे. तेव्हा स्वानंदी बोलते नाही ते आजी म्हणाल्या संध्याकाळी गोंधळ पूजा आहे आणि तेव्हा समोर बोलतो मग काय. तेव्हा स्वानंदी बोलते तिथे आपल्या दोघांना बसायचं आहे पूजेला. तेव्हा समोर बोलतो वा वा छान छान, खोटं खोटं हसून फोटो काढून झाले, विधी करून झाल्या, जगातली सगळ्या गोष्टी करून झाल्या, आणि मी काय आयुष्यभर पूजाच करत बसायचं मग आता. मी सांगतो इथून पुढे मी कुठलीही पूजा करणार नाही. तुम्ही मला कुठल्याही कार्यक्रमासाठी तयार व्हायला सांगितलं तर मी तयार होणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते ओके श्वास घ्या, हरकत नाही, फक्त या आता आजींना जाऊन सांगा. तेव्हा समोर बोलतो नाही नाही मी सांगणार नाही, तुम्ही जा. मी नाही सांगते. तेव्हा समोर बोलतो तुम्ही का नाही, तुम्हाला आजीच्या गुड बुक्समध्ये राहायचं आहे का. तेव्हा स्वानंदी बोलतो हो. तेव्हा स्वानंदी बोलते तुमची आजी आहेत ना मग तुम्ही सांगा. तेव्हा समोर बोलतो तुम्हाला चालणार आहे का ही गोंधळ पूजा वगैरे. तेव्हा स्वानंदी बोलते ॲक्च्युली चालणार काय, जे करायचं आहे ते करायचं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते 1 मिनिट, आता लग्न केलं आहे ना आपण, मग ज्या गोष्टी करायला लागणार त्या करायला लागणार आहे, आणि मुळात माझं विधींबद्दल काही म्हणणंच नाही आहे. मग आता जे करायचं ते करायचं आहे ना, एवढंच होतं तर मग लग्न आधीच सगळ्या गोष्टींना नकार द्यायचा ना. तेव्हा समोर बोलतो मी दिला होता. तेव्हा स्वानंदी बोलते मग तरी झालं ना लग्न. तेव्हा स्वानंदी बोलते समजून सावरून सगळं पत्करून केलं ना आपण लग्न, मग सगळ्या गोष्टींना नाही 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 काय म्हणताय, अर्थ आहे का याला. हे बघा मला ते काही बरोबर वाटत नाही आणि मुळात मला गोंधळ पूजा करायला काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा समोर बोलतो मला प्रॉब्लेम आहे. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर तुम्हीच सांगा. तेव्हा समोर बोलतो पण दरवेळेस मीच का सांगायचं. ठीक आहे मी सांगते आजींना की पूजा करायला प्रॉब्लेम म्हणून. तेव्हा समोर बोलतो हो तुमच्यामुळे क्रिएट झाला ना प्रॉब्लेम. तेव्हा स्वानंदी बोलते ठीक आहे मग मला प्रॉब्लेम आहे हे सांगते मी आजींना. स्वानंदी जायला लागते. तेव्हा समोर बोलतो हो थांबा, असे तरा लगेच कुठे चालल्या. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्हीच म्हणालात ना. तेव्हा स्वानंदी सांगणार परत. समोर बोलतो हे शेवटचं, याच्यापुढे मी काही करणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा समोर बोलतो ओके. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा अर्पिता आणि आजी बोलत असते. अर्पिता आजीला बोलत असते की किती पूजा. तेव्हा आजी बोलते की सगळे घरात ते विसराळू येतात, अगं गोंधळाची पूजा असते माहीत नाही का. तेव्हा तिथे स्वानंदी येते. तेव्हा आजी बोलते की अगं सांगितलं का पिंट्याला. तेव्हा स्वानंदी बोलते हो. तेव्हा आजी बोलते तयार झाला मग. तेव्हा स्वानंदी बोलते हो लगेच तयार झाले, तुम्हाला घाबरतात ना. तेव्हा आजी बोलते डोंबलं, अगं पण तयार झाला ना, बरं ठीक आहे मी गोतण्यांशी जरासं बोलून घेते. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी मी रोहिणी बरोबर पूजेची तयारी करते. तेव्हा आजी फोनवर बोलत असते तेवढ्या तिथे समोर येतो. तेव्हा आजी बोलते की पिंट्या तयारी झाली का. तेव्हा आणि कुठे निघालायस. तेव्हा समोर बोलतो येतो ना ऑफिसला जाऊन. तेव्हा आजी बोलते तुला माहीत नाही का पूजा आहे संध्याकाळी, तुम्हाला पूजेला बसायचं आहे. तेव्हा समोर बोलतो संध्याकाळी ना मग येईल ना तासाभरात. तेव्हा आजी बोलते नाही तू गेला म्हणजे गेलास. बरं एक काम कर, रोहनला आणि त्याच्या फॅमिलीला फोन कर आणि रीतसर आमंत्रण दे पूजेसाठी. तेव्हा समोर बोलतो नाही नाही मी फोन करणार नाही, मला लग्नात जो काही प्रकार झाला बांगडी वगैरे ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे, तुला करायचं तर तू कर फोन. हो दे रे, जे झालं ते झालं ना. आणि रोहन आपल्या घरचा मान जावई आहे ना, मग त्याचा मान त्याला मिळायलाच पाहिजे. हे यायचं की नाही ते ठरवतील, पण आपण भीतीभातीत कमी पडायला नको ना पिंट्या. तेव्हा समोर रोहनला फोन करतो आणि रोहनला आमंत्रण देतो. तेव्हा रोहन बोलतो की सर मला यायला आवडलं असतं पण लग्नामुळे इतके लीव झाले आहेत ना, काम खूप पेंडिंग पडले आहे, त्याच्यामुळे मला जमणार नाही. तेवढ्यात तिथे आदिरा येते. तेव्हा समोर तिला आदिरा येते. तेव्हा रोहन बोलत असतो की पिंट्या दादाचा फोन आहे. तेव्हा आदिरा फोनवर बोलायला एक्साईट असते. तेव्हा समर
तिच्याकडे फोन द्यायला लावतो तेव्हा आदिराला सांगतो की अगं बाळा इन्व्हिटेशन द्यायला फोन केला होता, संध्याकाळी गोंधळ आहे ना आपल्याकडे. तेव्हा आदिरा जायचा हट्ट करते. तेव्हा समर बोलतो की रोहन नाही म्हणाला. तेव्हा आदिरा बोलते की काय रोहन जाऊया ना आपण. तेव्हा रोहन बोलतो की मला खरंच यायला आवडलं असं दादा, पण काय करू ना, कामं खूप पेंडिंग पडले आहेत ऑफिसचे. तेव्हा आदिरा बोलते जाऊया ना. तेव्हा आदिरा बोलते पिंट्या दादा तू याचं काही ऐकू नकोस, आम्ही सगळे येतो आहे म्हणून फोन ठेवते. तेव्हा रोहन बोलतो का अगं माझे लिओ. तेव्हा आदिरा बोलते नाही यार जाऊया आपण. तेव्हा ठीक आहे बोलतो रोहन, आणि मला काही ऑप्शन आहे का. तेव्हा आनंद ऑफिसचं काम बघत असतो, कुठे किती पैशांचं बजेट ठरलेलं असतं ते बघत असतो. तेव्हा आनंदचं लक्ष जातं आणि आनंद बोलतो की याचं बजेट 15 लाख रुपये ठरलं होतं ना, 30 कसे झाले. तेव्हा अंशूने ज्या एम्प्लॉईला पैशांचं काम दिलेलं असतं ना, तो तिथे समोरच बसलेला असतो आणि तो शांत बसलेला असतो. तेव्हा आनंद बोलतो कुठे गेले 15 लाख रुपये. तेव्हा तो बोलतो माहीत नाही सर. तेव्हा आनंद बोलतो माहीत नाही हे काय उत्तर आहे, जरा तारखा बघा, चेक करा काय ते. तेव्हा आनंद बोलतो या तारखेला समर नव्हता ना ऑफिसमध्ये. समर नसताना अंशुमन असतो ना. तेव्हा आनंदच्या काहीतरी लक्षात येतं, तो पटकन समरकडे येतो. तेव्हा समर बोलतो की काय होतंस कुठे, मला एकट्याला टाकून कुठे असतोस तू. तेव्हा आनंद बोलतो अरे तू तुझ्या घरी असताना मी कसा तिथे असणार आहे. तेव्हा समर बोलतो की पण ती भयंकर बाई असते ना माझ्या अवतीभोवती. तेव्हा आनंद बोलतो बाई हां स्वानंदी, अरे तुझी बायको आहे, तू असं कसं बोलू शकतोस तू. तर समोर बोलतो तू एक काम कर, माझ्या घरी राहायला येऊन जा. तेव्हा आनंद बोलतो बरं ठीक आहे, मी तुझ्या घरी राहायला येतो, तू स्वानंदीला घेऊन बाहेर कुठेतरी जा. तेव्हा समोर बोलतो नाही नाही नाही, मग मी घरी तेच बरं आहे, त्या किंवा आजूबाजूला कोणी माणसं तरी असतात. तेव्हा आनंद बोलतो समोर तुझं आता हे रँडम बोलून झालं तर मी काय म्हणतो त्याकडे लक्ष देशील. तेव्हा समोर बोलतो रँडम बोलतोय मी, तुझा मित्र किती भयंकर परिस्थिती जगतोय हे तुला माहिती, याची कल्पना आहे तुला. भयंकर पैसे तर माझ्या अवतीभोवती फिरत असताना कसं जगायचं मी. काही ना काही उपद्रव करते, सतत कुठे ना कुठे नाक खूप असते, सतत चुका करत असते. तेव्हा आनंद बोलतो की हे बघ ते सगळं बाजूला ठेव आणि मी काय सांगतो ते ऐकणार आहेस का तू. तुझ्या या बोलण्याला ना बूड आहे ना शेंडा आहे, तुझं हे बोलणं अंतापर्यंत चालत राहील, पण ऐक जरा. सो आनंदी तुझी बायको हे ॲक्सेप्ट कर आता तू ऐकणार आहेस का मी जाऊ. तेव्हा समर त्याला थांब बोलतो. तेव्हा आनंद बोलतो अंशू म्हणणे कंपनीच्या अकाउंटमधून 15 लाख रुपये काढले कॅश आणि त्याचा काही हिशोब नाही आहे. इकडे स्वानंदी आजीकडे येते. तेव्हा बोलते आजी बोलवलं. तेव्हा आजी तिला बोलवतात आणि त्यांना पारंपरिक दागिने देतात. परंपरेनुसार असलेले घरातले दागिने दाखवते आणि बोलते पूजेला हे घाल. तेव्हा स्वानंदी नाही बोलते आजी प्लीज नको, याआधी तुम्ही मला एवढी मोठी जबाबदारी दिली होती आणि मी ती पार पाडू नाही शकली, त्यामुळे प्लीज नको. तेव्हा आजी बोलते की नाही गं ऐक जरा, भलेही पूजेला घाल्यानंतर मला रिटर्न कर. तेव्हा स्वानंदी तयार होते आणि आजी तिला 1709 हा लॉकचा कोड सांगते आणि बोलते की मी आधीच आणि तुलाही माहीत पाहिजे ना म्हणून. आणि ही गुपचूप अर्पिता ऐकत असते. आजी बाहेर येणार तेवढ्यात अर्पिता लपून बसते. आजी बाहेर जाते. अर्पिता पुन्हा गुपचूप भिंतीला कान लावून असते आणि इथेच आणि स्वानंदी ते बोलत असते की एवढं होऊनही आजींनी मला पुन्हा तीच जबाबदारी दिली, याला मोठं मनच लागतं. आता जर माझ्याकडनं काही चूक झाली ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.